उपवासासाठी साबुदाणा पळीपापड आज आपण बघतोय, जे तळल्यानंतर 2-3 पट फुलतात आणि खूप असे खुसखुशीत होतात. अर्धा किलो साबुदाणा मी एका भांड्याने मोजून घेतलाय. आता याला आदल्या दिवशी रात्री स्वच्छ धुवून घेतला, मग याला भिजत घातलाय. रेग्युलर आपण खिचडीला भिजतो ना, त्याप्रमाणे आपण पाणी टाकून भिजवायचा. दुसऱ्या दिवशी मोकळा आणि मऊ हा साबुदाणा तयार होतो. आता ज्या भांड्याने साबुदाणा मोजला त्याच भांड्याने 5 भांडी एवढं पाणी घ्यायचं, गरम करायला ठेवायचं. पाणी गरम होईपर्यंत बटाटा घेतलाय. अर्धा किलो साबुदाण्यासाठी त्याच्या निम्मे म्हणजे पावशेर बटाटा मी घेतलाय. साल काढून त्याचा जाळजाळ किस तयार करून घेतलाय. किस स्वच्छ करून घ्यायचा, धुवून घ्यायचा. आता तिखटासाठी लाल आणि हिरवी ओली मिरची मी केली, क्रश करून घेतली. पाणी उकळल्यानंतर साबुदाणा टाकलाय, मिरची टाकली, पाव चमचा जिरं टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं आणि हाय फ्लेमवरती याला उकळी आणायला ठेवली. उकळी येईपर्यंत साबुदाणा छान ट्रान्सपरंट होतो. मग याच्यामध्ये बटाट्याचा किस पाणी निथळून आपल्याला टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू हाय करत आपल्याला हा दाटसर खीर आपल्याला तयार करून घ्यायची. असं ताटावर टाकून बघायचं, असं पसरत नाही ना, छान गोल आकार धरतो, इथवर आपल्याला दाटसर करायची. आता एका कढईमध्ये हे मिश्रण गार झाल्यानंतर मग प्लॅस्टिकच्या कागदावर ते पापड आपण सुकत घालायचे. छान कळकळीत कोरडे झाल्यानंतर मग तळायला घ्यायचे. तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत हे पापड तयार झालेत. सविस्तर रेसिपी मी चॅनलवर टाकली. रेसिपी आवडली चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा.